नमस्कार, आपले बुलढाणा समाचार मध्ये स्वागत आहे। चारबन माजी सदस्य कैलास सस्त्या यांचे निधन। आदिवासी परंपरेनुसार ढोलांच्या गजरात अखेरचा निरोप। सविस्तर वृत्त बुलढाणा। चारबन येथील रहिवासी आणि माजी पंचायत समिती सदस्य श्री कैलास ढेमसिंग सस्त्या यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। ते उदयसिंग पटेल यांचे लहान भाऊ होते। त्यांच्या निधनामुळे सस्त्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चारबन परिसरात शोक व्यक्त केला जात आहे। त्यांचे नातेवाईक, अपत्य, परिवार आणि स्थानिक समाज बांधवांच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा अत्यंत साध्या पण पारंपरिक पद्धतीने पार पडली। आदिवासी पट्ट्यातील जुन्या रूढी परंपरेनुसार त्यांच्या निधनाने वृत्त समजताच परिसरात पारंपरिक ढोल वाजून दुखोटा व्यक्त करण्यात आला। अंत्यसंस्काराच्या वेळी देखील ढोलांच्या आवाजातच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। ही परंपरा या भागातील संस्कृतीचे प्रतीक मानले जाते, ज्याचे पालन समाज बांधवांनी अतिशय भावुक वातावरणात केले। अंत्यविधीच्या वेळी आदिवासी समाजातील अत्यंत महत्त्वाची प्रथा पाहायला मिळाली। समाजातील नियमानुसार उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने चितेवर एक काडी अर्पण केली। आपल्या माणसाला निरोप देताना प्रत्येकाचा सहभाग असावा या भावनेतून ही जुनी रीत पार पाडली गेली। कोणत्याही डामडौल शिवाय पार पडलेल्या हा विधी मातीशी असलेल्या नात्याची साक्ष देणारा ठरला। कैलास सस्त्या यांच्या निधनामुळे कुटुंबाचा मुख्य आधार हरपला आहे। त्यांच्या पश्चाताप 2 मुलं, 3 मुली आणि मोठा अपत्य परिवार आहे। उदयसिंग पटेल यांचे ते धाकटे बंधू असल्याने संपूर्ण कुटुंबावर या ठिकाणी कठीण प्रसंगी शोककळा पसरली आहे। नातेवाईकांनी, समाज बांधवांनीच एकत्र येऊन सर्व विधी पूर्ण केले। न्यूज जळगाव उन्नतीने या दुःखात